नमस्कार, मी डॉक्टर चेतन अरुण नरके, वाणिज्य सल्लागार, अर्थ मंत्रालय, थायलंड गव्हर्नमेंट। आजचा जो टॉपिक आहे तो ONDC म्हणजे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स या माध्यमातून मला नवीन यंग एंटरप्रिन्युअर्स जे कोल्हापूर किंवा महाराष्ट्रामध्ये जे आहेत किंवा पूर्ण भारतामध्ये आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। मला वाटतं यंग एंटरप्रिन्युअर्स एक वेगवेगळ्या इनोव्हेशनच्या माध्यमातून आपल्याला नवीन वस्तूचं क्रिएशन करत असतात। मग ते कोल्हापूर चप्पल असेल, सेंद्रिय गूळ असेल कोल्हापूरचा, ऍग्रिकल्चर मधले नाचणी भातापासून बनवलेले व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एअर कंडिशन पार्ट, IT सर्व्हिसेस, बऱ्याच सर्व्हिसेस किंवा आपण प्रोडक्ट्स या माध्यमातून आपल्याला करायचे असतील तर मला वाटतं ONDC हा सगळ्यात महत्त्वाचा प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून प्रायव्हेट कंपनी पण नॉन प्रॉफिट अशा बेसिसवरही काम करते। ONDCच्या माध्यमातून आपल्याला भारताची दालनं मला वाटतं सर्वसामान्य जे यंग एंटरप्रेन्युअर्स आहेत त्यांच्यासाठी ओपन झालेली आहेत। जर तुम्ही Amazon, स्विगी, फ्लिपकार्ट यासारख्या कंपनी बघितल्या तर आता त्या कंपन्या साधारणपणे 15% आधी मार्जिन घेतात, त्या जवळपास 40% मार्जिन घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे। त्याच्यामध्ये उत्पादकाची बऱ्याच प्रकारे पिळवणूक होते किंवा मोनोपोली या कंपन्यांची होते। तर या कंपन्यांना ऍडव्हान्टेज न देता उत्पादकाला जास्तीत जास्त कसे पैसे मिळवून देता येतील त्यासाठी दिल्लीमध्ये मी थायलंड गव्हर्नमेंटला ज्याला प्रतिनिधित्व केलं त्यांची ONDCच्या ऑफिसची इंडियन पोस्टल सर्व्हिस आणि जी टेक्नॉलॉजी एनेबल याच्यामध्ये करते आहे ती सिंकॅच कंपनी, या सगळ्यांची एकत्र मीटिंग झाली आणि त्या माध्यमातून हे जे हेवी मार्जिन्स या कंपन्या चार्ज करतात त्याला तोड म्हणून ONDCच्या माध्यमातून 3 ते 5% फक्त मार्जिन देऊन उत्पादकाला जास्तीत जास्त पैसे कसे आपल्याला मार्जिन्स देता येतील याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये प्रयत्न केले आणि आज जवळपास 236 सिटीज मध्ये इंडियामध्ये ही वेबसाईट आता कार्यरत आहे। मला वाटतं ही ONDC जो प्लॅटफॉर्म आहे त्याचा सर्व यंग एंटरप्रिन्युअर्सनी उपयोग करावा। जे ऍग्रिकल्चर मध्ये काम करत आहेत, ते IT सर्व्हिसेस मध्ये काम करत आहेत, तुमच्या सर्व्हिसेस सगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात पोहोचावं याच्यासाठी हा माझा प्रयत्न आहे। त्याचबरोबर थायलंड देशाचं ONDC बरोबर आम्ही सिंकॅच बरोबर कोलॅबोरेशन करून क्रॉस बॉर्डर देखील आपल्याला सर्व्हिसेस कशी प्रोव्हाइड करता येतील ज्या माध्यमातून भारताचा आपला जो ट्रेड आहे तो थायलंड बरोबर वाढावा आणि त्या माध्यमातून भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूरमध्ये चांगल्या पद्धतीने रोजगार उत्पादन कसे करता येईल हा महत्त्वाचा मोठा विषय घेऊन या माध्यमातून आपण हे जवळपास वर्षभराच्यात काम करतो। प्रत्येक कोल्हापुरातल्या, महाराष्ट्रातल्या यंग एंटरप्रिन्युअर्सना मी रेकमेंड करेल की त्यांनी आपलं ONDCवर स्वतःच्या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन तुमच्या कंपनी सेक्रेटरीच्या माध्यमातून करावं, आपले प्रोडक्ट्स तिथं फ्लॅश करावेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला भारतातल्या वेगवेगळ्या माध्यमातून तुमचा व्यवसाय वाढीसाठी उपयोग होईल आणि कमी मार्जिन्स इथं तुम्हाला द्यायला लागल्यामुळे तुम्हाला व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीचे पैसे तुमच्या हातात राहतील। या महत्वाच्या ONDCच्या माध्यमातून मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो की ग्लोबली 30% सेल हा ई कॉमर्सच्या माध्यमातून होतो। इंडियाचा सेल जवळपास 4.5% जो सेल आहे तो ई कॉमर्सच्या माध्यमातून होतो। 2021चा जर ई कॉमर्सचा सेल बघितला तर जवळपास $40 बिलियन होता आणि 2026 मध्ये तो साधारणपणे आता मला वाटतं $116 बिलियन पर्यंत जाणार आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला ONDC सारखा प्लॅटफॉर्म जर मिळाला आणि थायलंड सारखे देश जर त्याच्यामध्ये जॉईन झाले तर क्रॉस बॉर्डर आपल्याला सेल आपल्या यंग एंटरप्रिन्युअर्सना आणि जे मोठे मोठे बिझनेस आहेत त्यांना देखील करता येईल। या ONDCच्या माध्यमातून आपल्याला छोटा शेतकरी असेल किंवा छोटा उद्योजक असेल त्याला कॉम्पिटिशन जो मोठ्या ब्रँडशी करावं लागतं तो ऍडव्हान्टेज तिथे राहणार नाही, दोघंही एका प्लॅटफॉर्मवर असतील आणि त्या माध्यमातून दोघांनाही त्यांचा प्रोडक्ट सेल करायला इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळेल। त्याचबरोबर जो डेटा Amazon किंवा फ्लिपकार्टवर काम करून त्या कंपन्यांकडे राहायचा तो डेटा देखील आता उत्पादकाला डायरेक्टली त्या ग्राहकाचा मिळून जाईल, त्या माध्यमातून त्यांना ते भविष्यामध्ये फ्युचरमध्ये तुम्हाला राहता येईल आणि त्याचबरोबर Amazon सारख्या कंपनीकडे जी ताकद असते किंवा तुमचा प्रोडक्ट कधीही काढून टाकू शकतात हे ONDCच्या प्लॅटफॉर्मवर होणार नाही। आणि खरोखरच या माध्यमातून मी एवढंच सांगू शकते की ते यंग एंटरप्रिन्युअर्स आहेत जे ऑलरेडी सेटल बिझनेसमॅन्स आहेत त्यांनी या प्लॅटफॉर्मचा उपयोग करावा, भारताच्या कोपऱ्या कोपऱ्यात या माध्यमातून आपण पोहोचावं आणि ONDC आता सध्या बायर, सेलर, पेमेंट गेटवेज, इन्व्हेंटरी, टेक्नॉलॉजी, लॉजिस्टिक या सगळ्यावर काम करत आहे। स्पेसिफिकली जसं आपलं UPI आहे त्या माध्यमातून आता भारत ऑनबोर्ड झालेलंच आहे, पण त्याचबरोबर युनिफाईड लॉजिस्टिक इंटरफेस सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी भारतीय पोस्ट सर्व्हिसला आम्ही याच्यामध्ये कोलॅबोरेट करून एकत्र आणून कमीत कमी लॉजिस्टिक प्राइसमध्ये आपला प्रोडक्ट आपल्यापर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर यंग एंटरप्रिन्युअर्स या ONDCचा उपयोग करावा,
या येणाऱ्या ई कॉमर्सचा मार्केट साईज भविष्यामध्ये वाढत जाणार आहे. त्यामुळं आपल्याला कमीत कमी मार्जिनमध्ये ग्राहकाला कमीत वेळामध्ये कमी पैशामध्ये क्वालिटी प्रोडक्ट देऊन उत्पादकाला चांगले पैसे मिळवून दिले तर मला वाटतं ज्या मोनोपॉली किंवा ड्युओपॉली ज्या आता कंपन्यांच्या मध्ये होतंय ते न होता सगळी ताकद या सामान्य शेतकऱ्याकडे सामान्य उत्पादकाकडे राहील आणि त्या माध्यमातून जो आर्थिकदृष्ट्या हा वर्ग सक्षम होईल आणि त्या माध्यमातून रोजगार पण उपलब्ध होतील आणि आपला महाराष्ट्र चांगल्या पद्धतीनं विकासाच्या मार्गाने जाऊ शकेल.